फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर यांचा मृतदेह आढळला. त्या हॉटेलचे मालक स्वतः दिलीप भोसले आपल्यासोबत आहेत. खरं तर या हत्या आहे असं म्हटलं जात आहे. कसं बघता या सगळ्याकडं? हत्या हा शब्दच मूळ चुकीचा आहे. हत्या हा शब्द एकाच व्यक्तीने वापरला, तो म्हणजे अंधारे मॅडमने. आणि खरं बघितलं तर ही हत्या नाहीच आहे, रुटीन आहे आमचं. आम्ही हॉटेल बिझनेस गेले 32 वर्ष करतोय आणि बिझनेस करत असताना कस्टमर 24 तासात कधी आला आणि रूम मोकळे असेल तर त्यांना सेवा देणे आमचं काम आहे. आणि त्याच पद्धतीनं रात्री 1:30ला आलेला कस्टमर, त्या पीडित महिला डॉक्टर ह्या स्कूटर घेऊन रात्री 1:30 वाजता आल्या आणि त्यांनी आमच्या वॉचमनला रूम मागितली. मला जायचं आहे बारामतीला, पण रात्री आता जाणं शक्य नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मी इथे मुक्काम करावा, तर तुम्ही मला रूम द्या. तिने त्या रूमचे रेट विचारले. 1000 रुपये, 1300 रुपये असे दोन्ही रूम रेट सांगितले. मग ती गाडी आत घेऊन आला, वॉचमन लावली आणि त्या लेडी डॉक्टरला घेऊन वॉचमन रिसेप्शनला आला. रिसेप्शनला आल्यानंतर नियमाप्रमाणे त्या मॅडमच्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी तिथं नोंद केली. ओळखपत्र माहिलं, त्यांनी आधार कार्ड दिलं, त्याची झेरॉक्स काढून मॅनेजरनी दप्तरी ठेवली आणि मूळ त्यांना कार्ड परत दिलं. त्यानंतर त्यांनी रूमची चावी मागितली. मग रूम नंबर 114 ची चावी आपण त्यांना दिली. त्या रूमची चावी घेऊन रूममध्ये गेल्या. ती वेळ साधारण 1.5 पाऊण 2च्या पुढची असेल आणि त्या ज्या रूममध्ये गेल्या त्या दुसऱ्या दिवशी पर्यंत सकाळी 9 पर्यंत त्या उठल्या नाहीत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या उठल्या नाहीत आणि मग शेवटी संशय आल्यानंतर आम्ही डिपार्टमेंटला फोन केला आणि मग आमच्या जी दुसरी आमच्याकडे एक्स्ट्रा चावी असते ओनर्स, त्या चावीने आम्ही ती रूम उघडायचा प्रयत्न केला. रूम उघडताच त्याचं शूटिंग घेतलं. आम्ही बॉक्समधून चावी काढली, घेऊन आम्ही रूम पाशी गेलो. रूम आम्ही उघडली, त्याचंही शूट आमच्याकडे आहे आणि CCTV मध्ये पण ते शूट केलेलं आहे. आज बघताच मॅडम स्वतःच्या स्कार्फमध्ये गळ्यातल्या ओढणीनं लटकलेल्या फॅनला बघायला मिळाल्या आणि आमच्या त्या मॅनेजरला बघायला मिळताच त्यांनी ताबडतोब दार बंद केलं आणि पुन्हा पोलिसाची वाट पाहिली. वास्तविक पाहता त्या मॅडमचा सकाळी 9:30च्या दरम्यान सुद्धा फोन झालेला होता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की त्या रात्री आल्यानंतर 1:30 वाजल्यानंतर, पाऊण 2 वाजल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:30 पावणे 7 वाजेपर्यंत कोणीही त्या रूममध्ये आत गेलं नाही. हे CCTV कॅमेरा रेकॉर्ड दाखवतो. आणि जेव्हा उघडलं तेव्हा संपूर्ण आपण त्याचं शूट घेतलेलं होतं आणि तेही रेकॉर्ड आपल्याकडे ठेवलेलं आहे. त्यामुळं ही आत्महत्याच झालेली आहे. त्या मॅडम त्यांच्या कुठल्या अडचणीत होत्या, त्यांच्या फ्रस्ट्रेशन काय होतं, कशामुळं त्यांनी ही भूमिका स्वीकारली, आम्हाला काहीच त्याबद्दल कल्पना नाही. पण आता पेपर वाचल्यानंतर लक्षात येत आहे की अनेक गोष्टीमध्ये गुंतागुंत आहे आणि त्यांचा 9:30ला सगळे फोन झालेला आहे. म्हणजे तिथपर्यंत त्या होत्या. त्यानंतर त्यांनी कधी सुसाईड केली याची आम्हाला यत्किंचितही शंका नाही, कल्पना नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही हत्या नव्हे, आत्महत्याच आहे. त्या मॅडम याच्या अगोदर कधीही आमच्या हॉटेलला राहायला आलेल्या नाहीत. म्हणजे 10 वर्ष 5 वर्ष रेकॉर्ड काढून बघितलं तरी असे निदर्शनास येईल की त्या मॅडम, डॉक्टर मॅडम पीडित कधीच राहायला आपल्याकडे आलेल्या नाही आहेत. त्याच्यावरही आरोप केले जातात की त्या वारंवार तिथं राहायला यायच्या. सगळं खोटं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर त्या रात्री 1:30 वाजता आल्या, मध्यरात्री 1:30 वाजता आल्या आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः तुमच्या बोलण्याप्रमाणे 5 वाजता आमच्या लक्षात आलं. खरं तर हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा तुमचा जो स्टाफ असेल त्यांना शंका यायला पाहिजे होती का? कुणीच काही मागवलं नाही, कुणीच बाहेर आलं नाही, या संदर्भात काय सांगाल? म्हणजे हॉटेलची ती जबाबदारी नाही का? ती हॉटेलची जबाबदारी आहे. नेहमी आम्ही काय विचार करतो की 10, 11, 12 वाजता रूम
चेकआउट होती आमची. झाल्यानंतर रूम साफसफाई आपण करतो. पण आम्ही त्या क्षणापर्यंत 9-10 का ते आले नाहीत, पाणी मागितलं नाही, नाश्ता मागितला नाही, असे नॉक केलं, पण आतनं काय रिस्पॉन्स आला नाही. आमच्या मॅनेजरचा असा समज झाला की त्या रात्री उशीर आल्यात, अजून झोपले असतील, म्हणून तो परत बाजूला गेला. 12 शिफ्ट चेंज झाली आणि 12ला मॅनेजरची शिफ्ट चेंज झाली, दुसरा मॅनेजर आला आणि त्यालाही 3 वाजेपर्यंत काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. मग मनामध्ये दुखदुख वाढायला लागली की कमी जास्त काय घडलंय की काय, अशी भीती वाटायला लागली. आणि असं असेल तर आपण बघितलं पाहिजे म्हणून पोलीस स्टेशनला 5:30च्या दरम्यान फोन केला. 7:30च्या दरम्यान 7:07च्या दरम्यान फोन केला आणि मग त्यांच्या कानावर घालून आपण ती रूम उघडली आणि त्याचं शूट केलं. आणि ती शूट रूम उघडच तोपर्यंत CCTV तिथं कुणीही आत गेलेलं नाही, त्यामुळे हत्या करण्याचा प्रश्न नाही. खरं तर सातत्यानं आरोप केले जात आहेत की ते हातावरती जे अक्षर आहे ते हँडरायटिंग तिचं नाहीये, त्याच्यामुळं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. खरं तर हा जो प्रकार झालाय तो तुमच्या हॉटेलमध्ये झालाय आणि हॉटेलवरती आरोप केले जात आहेत की खरं तर तुम्ही भाजपचे आहात आणि ते प्लॅन करून ते सगळं केलं गेलं. तसं म्हणलं तरी शोकांतिकाच आहे की ह्या गोष्टी हॉटेल मालकापर्यंत किंवा हॉटेलला रिलेट केल्या जात आहेत. डिप्रेशनमध्ये असल्यामुळं त्यांना त्या दिवशी रात्री घराची चावी न मिळाल्यामुळं, त्यांच्या काय पर्सनल गोष्टींमुळं रात्री त्यांना जाण्यासाठी 1:30 वाजता कुठेही मार्ग नसल्यामुळे त्या मदतीपचा त्यांनी किंवा मदतीपसमोर जाताना त्यांनी हॉटेलचा पत्ता निवडला किंवा हॉटेल निवडलं. आणि त्यानंतरचं तर साहेबांनी तुम्हाला सांगितलंच एक्झॅक्टली काय गोष्टी झाल्या. पण ज्या गोष्टीमध्ये आम्हाला ब्लेम केलं जातं किंवा आमचं नाव ओढलं जाते ते स्थानिक राजकारण ह्या लेवलला जाईल, ह्या लेवलला चिखलफेक होईल हे कधी आम्हाला वाटलेलं नव्हतं. खरं तर 35 वर्षाचा विकास जो बॅकलॉग राहिलेला आहे, तो बॅकलॉगचा विकास राहिला कुठं नको त्या गोष्टींमध्ये आज लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं. विराट झालेली 50-60 हजार लोकांची सभा आज दादांनी आज इथं सभा भरवली होती. फडणवीस साहेब त्या सभेसाठी आलते. फलटण विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे चालतंय. त्या गोष्टीपासून लोकांचं माइंड डायव्हर्ट कसं करायचं ह्याचा पुरेपूर विरोधक आज फायदा घेतो. विरोधक म्हणजे नेमकं नाव कोणाला घ्यायचं, निशाणा कोणाकडे? निशाणा तसं नाही घेणार आम्ही, काय सांगू शकत नाही तसं. पण आपण समजून घ्या की विरोधात कोण आहे आणि याचा मास्टर माइंड कोण आहे. जो 35 वर्ष विकास करू शकला नाही एवढी सत्ता असून आज विकास करण्याच्या मागे लागलेला आहे किंवा आज दुसऱ्याला अडकवण्याचा किंवा दुसरं चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाव सांगायची काही गरज नाही मला वाटतं या बाबतीत. खरं तर मी प्रश्न विचारला होता हा की त्या हातावरती जो प्रकार तिने सुसाईड नोट लिहिली, तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे की ते तिचा अक्षर नाही. खरं तर हॉटेल मॅनेजमेंटचं भाईंनी सांगितलं की अशा पद्धतीनं ते खरं तर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. कुठंतरी शंका आली नाही का इतका उशीर होतोय, ती रात्री 1:30 वाजता आली आहे, सकाळी 9:30 वाजता ती जाणार म्हणून सांगितलं होतं. मग हॉटेल प्रशासनाची काही जबाबदारी नव्हती का? जसं साहेबांनी मगाशी सांगितलं तसं 9:30 वाजता त्यांनी सांगितलं की मी बारामतीला निघणार आहे. पण आपलं 24 तासाचे चेकआउट जे आपल्या इनवॉइस बिलवर असतं की 24 तासानंतर आपण चेकआउट रूम करू शकतो, हा आमचा नियम आहे हॉटेलचा. 11:30-12च्या आसपास आमच्या लोकांनी, तुम्ही CCTV फुटेजमध्ये पण बघाल जे आम्ही सबमिट केलं पोलीस स्टेशनला, 12 वाजताच्या आसपास त्यांनी रूम वाजवायचा प्रयत्न केला, बेल वाजवायचा प्रयत्न केला. कदाचित पीडित व्यक्ती झोपली असेल, रेस्ट घेत असेल, दमलेली असेल म्हणून त्यांनी तो विषय सोडला. परत 2-3 तासांनी 2-3च्या आसपास CCTV फुटेज त्याचाही आहे, जोरजोरात दरवाजा वाजवायचा प्रयत्न केला, बेल वाजवायचा प्रयत्न केला. त्यानंतर ही उत्तर न आल्यामुळं आम्हाला असा शक आला की काहीतरी यामध्ये गोंधळ झालेला आहे. मी नेमकं जसं साहेबांनी सांगितलं की फॅमिली फंक्शनसाठी मी पुण्याला होतो. एक्स्ट्रा चाव्या माझ्या ऑफिसमध्ये असतात. त्या एक्स्ट्रा चावीसाठी माझ्या कपाडाची चावी मी पुण्यावरनं पाठवली. हिथं मग त्या माणसाने उघडण्यात 2-3 तासाचा वेळ कालावधी वाया गेला. त्यामध्ये 6:30-7:45च्या दरम्यान आपण CCTV फुटेज पोलिसांना सबमिट केलं. बघितलं की 6:45 वाजता आम्ही रूम उघडली आणि असं निदर्शनास आलं की पीडित डॉक्टरने तिथं गळफास घेऊन आत्महत्या केलेली. खरं तर त्याआधी देखील तुम्ही पोलिसांना एकदा बोलवलं होतं, पण पोलिसांनी काय सांगण्यात आलं आणि मग तुम्ही काय केलं? पोलिसांना जेव्हा आम्ही फोन केला त्यावेळी पोलिसांकडनं पॉझिटिव्ह रिॲक्शन आली. इमिजिएटली त्यांनी रेकॉर्ड रूम ऑपरेटर रूमला त्यांनी फोन केला. त्यांच्या लेवलने ते पोहोचले. तोपर्यंत आम्हाला असं कुठं तर फील होत होतं जनरली ॲज अ ओनर म्हणून मला की त्या पीडित व्यक्तीला फिट आली आहे का, चक्कर येऊन पडली आहे का, उपाशी आहेत रात्रीपासून, त्यांना काय झालंय का, ह्या मोडमध्ये पॅनिक मोडमध्ये असताना एक लिगल सल्ला घेतल्यानंतर आम्ही असं नोटीस केलं की सल्लागाराने आम्हाला सांगितलं की शूटिंग घ्या आणि दरवाजा उघडून बघा. त्याला उशीर कुठं होता कामाने, तोपर्यंत पोलीस तिथं पोहोचलेले. 5 मिनिटात दरवाजा उघडल्यानंतर पोलीस तिथं आलते. ज्यावेळेस तुमचे खरं तर तुम्ही त्यावेळेस नसाल, तुमचा स्टाफ असेल, ज्यावेळेस त्या बुंडे आल्या तर त्यावेळेस काय त्यांच्या एक्सप्रेशन्स होत्या किंवा काय कुठल्या परिस्थितीत त्यामध्ये? जसं मगाशी पत्रकार परिषद सुरू व्हायच्या आधी मी आपल्याला फुटेज दाखवलं गेटवरचं, तेव्हा त्या आल्यानंतर त्या बाहेर उभ्या होत्या, थोडा डिप्रेशनमध्ये होत्या, पॅनिक्ड होत्या.
त्यांना गाडी आत घ्यायची सुचली नाही, त्यामुळे माझ्या वॉचमननी गाडी आतमध्ये घेतली. त्यांना मदत करण्यास हेल्प केली, त्यांना गाडी आत घेण्यासाठी. वॉचमननी गाडी लॉक केल्यानंतर चावी त्यांच्या हातात दिली. जेव्हा वर आला त्या नक्कीच मी जेव्हा मॅनेजरशी विचारलं, वॉचमनची शहानिशा केली, तेव्हा असं जाणवलं की त्या डिप्रेशनमध्ये होत्या आणि नर्वस जाणवत होत्या. त्यानंतर आपण फुटेजमध्ये बघितलं की रूममध्ये त्या गेल्या, त्यानंतर आपल्याला काहीच पत्ता नाही काय झालं एक्झॅक्टली. जे बघितलं ते आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला ते माहितीच आहे काय झालं एक्झॅक्टली. पोलिसांनी काय काय तुमच्याकडून घेतले? पोलिसांनी काय चौकशी केली तुमची? पोलिसांनी मला वाटतंय त्यांचं मोठं रजिस्टर होतं ते सगळं घेतलं आमचं. त्यामध्ये सगळी माहिती मिळू शकते. आरोप केला गेला की दर महिन्याला त्या यायच्या, असलं काहीच प्रकार नव्हता. त्या आयुष्यात प्रथम आमच्या हॉटेलला आल्या आणि त्यांनी राहिल्या. त्याबरोबर त्यांनी आधार कार्डचं झेरॉक्स होती ती पाहिली, ती त्यांनी जप्त केली. आणि DVR जो आहे ज्यामध्ये CCTV संपूर्ण रेकॉर्ड असतं, ते रेकॉर्ड त्यांनी तो DVR सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेतला आणि तो त्यांनी आम्हाला पोच दिली त्याची. एवढ्या 2-3 गोष्टी घेऊन ते आमच्याकडनं निघून गेले. पोलिसांनी कशा पद्धतीने चौकशी केली? पोलिसांना तुम्ही काय उत्तर दिली? पोलिसांनी आताच त्यांनी सांगितलं, आणखी कशा पद्धतीनं तुम्ही पोलिसांना पोलीस रात्री जसं तुम्हाला सांगितलं 7 वाजताच्या सुमारास पोलीस तिथं आल्यानंतर पोलिसांनी इन्क्वायरी चालू केली. फॉरेन्सिक डिपार्टमेंटला सातारावरून बोलवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी आमचा स्टाफ तिथं उभा केल्यानंतर स्टाफला प्रत्येक गोष्ट विचारली की मॅडम आल्यापासनं त्यांची प्रोसेस कशी होती, त्यांना तुम्ही पाणी दिलं का, त्यांनी काय घेतलं का, ते संध्याकाळपर्यंतची प्रोसेस टोटल पोलिसांनी विचारली. त्यानंतर आम्ही आधार कार्ड नियमाप्रमाणे लॉजिंग अँड बोर्डिंगचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांचं आधार कार्ड घेतलं का, त्यांनी स्वतः स्वाक्षरामध्ये आपण जर बघाल तर मधुदीप हॉटेलचं रजिस्टर आहे, रजिस्टरला त्यांनी एंट्री केलेली दिसतीये, त्यांचा रजिस्टर नंबर आहे, त्यांनी पूर्ण त्यांचा ॲड्रेस टाकलेला आहे, स्वतःची सही आहे, आधार कार्ड नंबर त्यांनी दिलाय. आधार कार्डची त्यांनी कॉपी पण आम्हाला झेरॉक्स, आम्ही नियमाप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स पण आम्ही त्यांच्याकडनं काढून घेतली. पोलिसांनी ती आमच्याकडनं घेतलेली आहे. 17 तासाचं ह्या टोटल प्रोसेसमध्ये 17 तासाचं जे फुटेज होतं तेही मी सबमिट करेल, त्याची पोस्ट माझ्याकडनं पोलीस स्टेशनची मिळालेली आहे. त्यानंतर जेवढं 15, 17, 18 दिवसाचं फुटेज होतं तेही पोलिसांनी हार्ड डिस्क मार्फत माझ्याकडनं जमा करून घेतलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अनेक आरोप केले जात आहेत, तुमच्यावर देखील आरोप केले जात आहेत, तुमचे फोटो दाखवले जात आहेत की तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे आहात, काय सांगाल? खरं तर गेली 35 वर्ष या फलटण शहरामध्ये मी काम करतो. मी 35 वर्षात काम करत असताना असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मी काम केलं नाही. सहकार क्षेत्रात काम केलं, क्रीडा क्षेत्रात काम केलं, अध्यात्म क्षेत्रात काम केलं, साहित्य क्षेत्रात काम केलं, प्रिंट मीडियात काम केलं, एंटरटेनमेंटमध्ये करमणूक क्षेत्रात काम केलं, सांस्कृतिक काम केलं, आर्थिक क्षेत्रामध्ये काम केलं, शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, धार्मिक क्षेत्रात काम केलं, वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी आजकाल काम करतो आणि त्याबरोबर मी राजकारण गेली 35 वर्ष करतोय. परंतु गेली 25 वर्ष मी सहकाराला जास्त प्राधान्य देऊन काम केलं आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अनेक पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत. माझ्या असणाऱ्या शाळेला सुंदर शाळा म्हणून, मुख्यमंत्री लाडकी शाळा म्हणून 3 लाखाचा पुरस्कार मिळाला. तसाच पोल्ट्रीला 2दा पुरस्कार मिळाला आहे. आताही पुन्हा नॉमिनेट झालेली आहे पोल्ट्रीचं काम. अशा पद्धतीने काम करत असताना मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश करून सुदैवानं ओपन नगराचे पद पडलं आणि मी इच्छा प्रदर्शित केली की मला तिकीट मिळावं, मला लढायला संधी मिळावी. मी समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि माझ्या हातून कुठलीच चूक झाली असं मला वाटतच नाही. इतकं चांगलं काम मी या शहरामध्ये केलंय आणि हे सगळं बघता कुठं मला बदनाम करता येईल का. मी मागं 1.5 वर्ष नगराध्यक्ष होतो, 86, 87, 88ला 2.5 वर्ष. तेव्हा जे काम केलं होतं त्याची क्रेज आजही जनतेच्या मनामध्ये आहे आणि खरा जनतेच्या मनातला नगराध्यक्ष आजही मी आहे. आणि म्हणून त्या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी मी ठरवलं की आपण शेवटची काही वर्षे लोकांची सेवा करण्यासाठी नगरपालिकेत संधी मिळाली तर उभं राहायचं. आणि ते चित्र आज प्रत्यक्षात बनतंय, घडतंय असं दिसू लागलं आणि म्हणून मला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, मला गोवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर बदनामी कशी करता येईल, कसा मला त्रास देता येईल, मला कसं छळता येईल अशा दृष्टीने विरोधकांनी प्रयत्न केला. एक शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. कुठेतरी शोकांतिका आहे की आपण जर आधी बघितलं असतं तर कदाचित प्रकार हे जे झालं ते वाचलं असतं किंवा हॉटेल मॅनेजमेंटने जर लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तर हे टळलं असतं.
नाही, असं काय म्हणता येणार नाही. आमच्या नेहमीच्या पद्धतीनं कस्टमर आल्यानंतर 24 तास चेकआउट आम्ही त्याला मुदत दिलेली आहे. त्यामुळे असं वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की सण होता, लोकही कमी होते, कस्टमर एकच होता कुठल्या त्या रूमला, आणि अशा परिस्थितीत कामगारही कमीच होते, सणाला घरी गेलेले होते. आणि मग असं वाटलं नाही की आता त्यांना उठवावं, ती लेडी आहे बिचारी रात्री लेट आलेली आहे आणि एकटी महिला आहे असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ऍक्च्युअली आम्ही बाहेर निघून गेलेलो होतो त्या दिवशी भाऊबीजेच्या निमित्तानं बाहेर गावाला, पुण्याला. त्यामुळं प्रत्यक्षात आम्ही फील्डवर असतो तर या अगोदर सुद्धा हे कारवाई लगेच घडू शकली असती, परंतु असणाऱ्या मॅनेजरच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांनी वाट पाहिली आणि मग शेवटी फोन केला आम्हाला. ओके, खूप खूप धन्यवाद. तर हे होते मधुदीप हॉटेलचे मालक, ज्यांनी सांगितलं की घटनाक्रम काय झाला, तर यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरा पर्सन उमेश सह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.